अधिक महिन्यातील शेवटची एकादशी. महिलांनी नक्की करा ही 2 मिनिटांची सेवा. महिलांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही, पण अधिक महिन्यातील ही शेवटची एकादशी महिलांसाठी खूप खास आहे. फक्त 2 मिनिटांची ही सेवा करा आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी आणू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या शास्त्रात असं सांगितलं आहे की घराची सुख शांती ही घरातील स्त्रीवर अवलंबून असते. आई, पत्नी, मुलगी तीच घराची लक्ष्मी असते. आणि जेव्हा महिला एकादशीच्या दिवशी श्रद्धेने सेवा करते, त्या घरावर भगवान विष्णूंची कृपा होते. विशेषतः अधिक महिन्यातील शेवटची एकादशी नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि पैशाची अडचण कमी करण्यासाठी तसेच मन शांतीसाठी खूप प्रभावी मानली जाते. आता पाहूया महिलांसाठी 2 मिनिटांची सेवा कोणती करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता. जसा वेळ असेल तशी ही तुम्ही सेवा करू शकता. यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याच्यासमोर आपल्याला एक छोटासा दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा हा तूप किंवा तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला हात जोडून डोळे बंद करायचे आहेत आणि मनातल्या मनात एक मंत्रजप करायचा आहे. फक्त 2 मिनिटे हा मंत्रजप करण्यासाठी लागतात, परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे. तो मंत्रजप म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्रजप आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही 108 वेळा सुद्धा म्हणू शकता. मंत्रजप म्हणून झाल्यानंतर आपल्याला शेवटी एक प्रार्थना करायची आहे. हे देवा, माझ्या घराला सुख शांती दे. बस इतकीच सेवा. अत्यंत साधी सोपी अशी ही 2 मिनिटांची सेवा आहे. ही सेवा केल्यावर अनेक महिलांना अनुभव आलेला सुद्धा आहे. यामुळे घरातील भांडणं कमी होतात. त्याचप्रमाणे आर्थिक तणाव कमी होतो. मुलांच्या प्रगतीत सुधारणा होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन हलकं आणि शांत वाटतं. जेव्हा स्त्री आनंदी असते तेव्हा पूर्ण घर आनंदी होतं. महिलांनो, ही सेवा करत असताना मन शांत ठेवा. शक्य असेल तर त्या दिवशी साधं सात्विक अन्न घ्या. कोणावरही राग धरू नका आणि लक्षात ठेवा, श्रद्धा, विश्वास यामुळेच आपली सेवा ही पूर्ण होत असते. त्यामुळे सर्व भगिनींना एकच विनंती, ही शेवटची एकादशी चुकवू नका. फक्त 2 मिनिटांची ही सेवा करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.